गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार, सुस्वागतम. आपल्या सगळ्यांचं या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या आता विशेषतः जे 12वीचे मुलं आहेत, ज्यांची एक्झाम संपली आहे, कॉमर्सचे असतील, आर्टचे असतील किंवा सायन्सचे असतील, कुठलेही, त्यातल्या त्यात ज्या मुलांचं 12वीला मॅथमॅटिक्स हा विषय आहे, तो कॉमर्सला पण असतो आणि सायन्सला पण असतो. आणि इफ the students are interested for the next their education related with the mathematics, म्हणजे ज्यांना मॅथमॅटिक्स विषयाशी संबंधित एक वेगळ्या काहीतरी करिअरचा ऑप्शन हवा असेल, त्यांच्यासाठी आज मी करिअर इन ॲक्च्युरियल सायन्स याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देणार आहे. अपेक्षा आहे की ही माहिती आपण व्यवस्थित ऐकाल. जे मी सांगणार आहे ते अजून त्याच्यातले डिटेल्स इंटरनेटवर सर्च कराल आणि जर या सगळ्या गोष्टी आपल्याला वाटलं की यस, आपल्या एक पॅशन निर्माण होत आहे, तर 100% उत्तम करिअरसाठी तुम्ही ॲक्च्युरियल सायन्स निवडू शकता. देखते हैं ॲक्च्युरियल सायन्स के बारे में. दोस्तों हो, मित्रांनो, मैत्रिणींनो, बाळांनो, बाळींनो, काही प्रश्न म्हणा किंवा काही वाक्य मी समोर लिहिले आहेत. यू लव विथ प्लेइंग द नंबर्स. असं नंबर, संख्या, गणिताच्या सगळ्या गोष्टी असं खेळावंसं वाटतं मनापासून 24 तास. यू हॅव द क्युरियस अँड ॲनालिटिकल ब्रेन. ॲनालिटिकल म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ॲनालिसिस करण्याची तुमच्या डोक्याला एक खुराक लागतो, सवय आहे. You are a practical oriented person with the passion for business and computer software. You love and enjoy the maths, and one of the important thing in the life which is necessary for all of us. Do you want to make the lot of money? जर या सगळ्या प्रश्नांची, याला एक मोठं प्रश्नचिन्ह करतो मी, इफ यू आर ऑल दॅट 5 क्वेश्चंस, अजून 2-4 सब क्वेश्चंस तुम्हें ऐड करू सकतात. अगर इन सब क्वेश्चंस के लिए आपके मन में ये सोच है यस, हाँ, हो, डेफिनेटली आपल्यासाठी ॲक्च्युरियल सायन्स या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी वन ऑफ द बेस्ट करिअर असेल. ॲक्च्युरियल सायन्स म्हणजे नेमकं काय? एका पिक्चरमध्ये खूप छान डायलॉग होता मागे, रिस्क है तो इश्क है, इश्क है तो रिस्क है, असं काहीतरी होतं. ॲक्च्युरियल सायन्स इन अ सिम्पल लँग्वेज इट इज नथिंग बट द सायन्स ऑफ रिस्क मॅनेजमेंट. आता रिस्क कुठे कुठे असते? वेल्थ पोझिशनला असते किंवा वेल्थ सेक्टरला असते पैशांच्या संदर्भात. हेल्थ सेक्टरला पण असते. वेगवेगळ्या इन्व्हायरमेंटल कंडिशन्स असतात, तिथे काही प्रिडिक्शन्स करावी लागतात, काही अनुमान काढावे लागतात, मागचा काही डाटा कलेक्ट करावा लागतो. या सगळ्या गोष्टींचं रिस्क मॅनेजमेंट म्हणजे ॲक्च्युरियल सायन्स. ओके, या ॲक्च्युरियल सायन्समध्ये सब्जेक्ट कोणकोणते असतात त्याच्याबद्दल किंवा त्याच्यात काय काय शिकायचं असतं, कोणी शिकायचं ते आधी सांगितलं. आता त्याच्यात काय शिकायचं असतं ते आपण थोडक्यात बघू. मित्रांनो, हे 4 विषय ॲक्च्युरियल सायन्समध्ये बेसिक्स म्हणून असतात. या 4ही विषयांवर ॲक्च्युरियल सायन्सचा सगळा डोलारा हा उभा राहतो. द फर्स्ट वन इज अ स्टॅटिस्टिक्स. इन 8th, 9th and 10th standard you already have the all basics related with the statistics. For example, collection of data, grouped frequency distribution, pie diagram, frequency polygon, mean, median, mode. In 11th and 12th standard there are basics related with the stats. There are the 2 chapters, probability distribution, binomial distribution and probability also. ओके, तर हे सगळं ॲनालिसिस स्टॅटिस्टिक्सचा म्हणजे मॅथमॅटिक्सची ती एक शाखा आहे. इट इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट डील्स विथ द नंबर्स, दॅट डील्स विथ द डाटा. ओके, तर स्टॅटिस्टिक्सचा तो एक भाग तुम्हाला इथे शिकायचा असतो. मॅथमॅटिक्समध्ये सेट थेरी असेल, परमुटेशन कॉम्बिनेशनचा कन्सेप्ट असेल, प्रॉबॅबिलिटी असेल, कॅल्क्युलस, इट इज वन ऑफ द इम्पॉर्टंट.
कॅल्क्युलसमध्ये डिफरन्सिएशन, डिफरन्शियल इक्वेशन्स, त्यांच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे 12वीला हे जे तुम्ही शिकलेले आहात, कॉमर्स असो की सायन्स असो, या सगळ्या गोष्टी पुन्हा तिथे त्याच्या थोडंसं पुढचं व्हर्जन, जसं 4G 5G होत आहे तसं मग 5G मध्ये स्पीड चांगला मिळेल, तसं तिथे थोड्या वेगळ्या नवीन गोष्टी असतील त्या तुम्हाला लागतील. इकॉनॉमिक्स अँड फायनान्स. आता इकॉनॉमिक्स जे आहे किंवा त्याच्यात फायनान्समध्ये अकाउंटिंग असेल. आता सायन्सची मुलं असं म्हणतील की सर आम्ही तर अकाउंट विषय शिकलेलो नाही, मग आम्हाला ते जमेल का, आमच्याकडून ते होईल का. किंवा जे मुलं कॉमर्सला असतील त्यांना असं वाटेल सर स्टॅटिस्टिक्सचं एवढं विशेष आम्हाला डिटेल नव्हतं, मग आमच्याकडून होईल का. आपण ठरवलं तर सगळं होऊ शकतं. अबाउट द इकॉनॉमिक्स, मायक्रो इकॉनॉमिक्स, मॅक्रो इकॉनॉमिक्स असे वेगवेगळे त्याच्यात प्रकार आहेत. कारण इकॉनॉमिक्सचा मराठीमध्ये अर्थ होतो अर्थशास्त्र. अर्थशास्त्र, मनी रिलेटेड सगळ्या गोष्टी. मग त्याच्यात बजेट असेल, म्हणजे ते ॲनालिसिस तुम्ही केलेलं असेल किंवा केलं नसेल तर करावं. देशाच्या बजेटकडे जाऊ द्या. तुमच्या वडिलांचा पगार एवढा येतो, त्याचं बजेट तुमचे वडील कसं ठरवतात, कुठे खर्च करतात, कुठे इन्व्हेस्टमेंट करतात, LICच्या पॉलिसी किती घेतलेल्या आहेत, पोस्टाच्या RD, असं सगळं आहे ना. इट इज ऑल्सो वन ऑफ द रिस्क मॅनेजमेंट. ठीक आहे. म्हणजे तुमच्या शिक्षणासाठी असेल, लग्नाच्या कार्यासाठी असेल, घरासाठी असेल, असा हा सगळं याचं खर्च, याचं मॅनेजमेंट इकॉनॉमिक्समध्ये येतं, फायनान्समध्ये येतं. तर हे दोन्ही सब्जेक्ट किंवा हे दोन्ही टॉपिक्स 3 वर्ष तुम्हाला याच्यात शिकायचे असतात. आणि आता सर्व दूर, इन ऑल ओव्हर द वर्ल्ड, फॉर एव्हरी सेक्टर वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज अ कम्प्युटर. तर कम्प्युटरशी रिलेटेड ते ॲनालिसिस करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या लँग्वेजेस असतील. एक्सेल असेल, C प्रोग्रामिंग असेल, C++, जावा, पायथॉन, अशा सगळ्या गोष्टी. याला लॉजिकल सेन्स लागतो. ठीक आहे. लॉजिकल सेन्स, तर्कशास्त्रीय दृष्ट्या विचार करणे. हे तिन्ही विषय लॉजिकल सेन्सवरच आहेत. ज्यांचं लॉजिक चांगलं त्यांचं मॅथ चांगलं असतं, ज्यांचं मॅथ चांगलं त्यांचं लॉजिक पण चांगलं असतं. आपण 12वीला मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये शिकले असाल. बुलियन अल्जेब्राचा एक कन्सेप्ट आहे, सर्किट्स आहेत, डायग्राम्स आहेत. तर अशा या सगळ्या गोष्टी, फ्लो चार्ट असेल, तर याचं सगळं डिझायनिंग, याच्या सगळ्या गोष्टी 3 वर्ष तुम्ही याच्यात शिकता. BSc इन ॲक्च्युरियल सायन्स, जसं आपण BSc स्टॅट, BSc मॅथ्स, BSc केमिस्ट्री, BSc बॉटनी, B फार्मसी, MBBS, BAMS, BCom, BBA, BCA, B जिथे लागलेला आहे, इट इज अ बॅचलर्स डिग्री, म्हणजे पदवी मिळते. तर 3 वर्षाचा अभ्यासक्रम हा इथे सुरू होतो. हे करता करता एक ॲसेट नावाची एक्झाम असते. ॲसेट, कॉमन एंट्रन्स टेस्ट फॉर ॲक्च्युरियल सायन्स. मग आपल्याकडे भारताचं एक स्पेशल त्याची संस्था आहे, इंडियन ॲक्च्युरियल सोसायटी किंवा इन्स्टिट्यूट असं म्हणूया आपण त्याला. तर त्याचा मेंबर होण्यासाठी तुम्हाला काही परीक्षा द्याव्या लागतात. हे 4 विषय तुम्ही बेसिकली 3 वर्ष BSc साठी, BSc इन ॲक्च्युरियल सायन्स ही पदवी मिळवण्यासाठी शिकता आहात. हे शिकत असताना त्या ज्या एक्झाम्स आहेत, 12 लेव्हल्स किंवा 12 त्याचे टप्पे आहेत वेगवेगळे. 3 टप्प्यांची एक लेव्हल वेगळी असते, पुढच्या 3ची वेगळी असते. त्या दिल्याच पाहिजेत असं कंपल्सरी नाही, पण दिल्या तर उत्तम. प्रत्येक लेव्हलला एक्झाम फी वेगळी असते, रजिस्ट्रेशन वेगळं असतं, त्यानुसार टप्प्यानुसार अभ्यासक्रम वेगळा असतो. 12च्या 12 लेव्हल पार करणारे खूप कमी लोक आहेत, पण आहेत. इंजिनिअरिंगमध्ये जसा इंजिनियर झाल्यानंतर बऱ्यापैकी पैसा मिळतो, वन ऑफ द बेस्ट करिअर, तसं ॲक्च्युरियल सायन्स सुद्धा वन ऑफ द बेस्ट करिअर आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला 3 वर्ष टप्प्याटप्प्याने त्याच्यातल्या लेव्हल वाढवून शिकायच्या असतात. 3 वर्षानंतर तुमच्याकडे BSc इन ॲक्च्युरियल सायन्स ही पदवी तुमच्या सोबत असते. ओके. तर अशा या डिटेल गोष्टी आहेत. आता BSc नंतर काय हा विचार करूयात. एखाद्याला असं वाटलं की सर आफ्टर गेटिंग द डिग्री ऑफ ॲक्च्युरियल BSc
मला अजून पुढे शिकायचं आहे, त्याच्याशी रिलेटेडच काम करायचं आहे, युअर फर्स्ट ऑप्शन आफ्टर द BSc यू मे गो टू द पोस्ट ग्रॅज्युएशन अगेन इन ॲक्च्युरियल सायन्स. ठीक. कोणाला वाटलं की सर मी 3 वर्ष ॲक्च्युरियल सायन्स शिकलो पण मला काही फार मजा नाही आली, माझा निर्णय मला असा कधी कधी चुकीचा वाटणार नाहीच 100% जर मन लावून शिकले असाल तर, पण वाटू शकतं एखाद्या वेळेस आय वॉन्ट टू चेंज माय ट्रॅक. त्यांचा ट्रॅक नंबर 2 असेल, दे शुड गो फॉर MSc स्पेशलायझेशन स्टॅटिस्टिक्स. कोणाला असं वाटलं सर नको हे पण मग मला MSc करायचं आहे मॅथमॅटिक्समध्ये, तो पण एक ऑप्शन तुमच्या पुढे असेल. कोणाला असं वाटलं सर मला MCA करायचं आहे, ते पण करता येईल. कोणाला वाटलं सर मला MBA करता येईल का, ते पण करता येईल. कोणाला वाटलं सर मी MSc करणारच पण थोडंसं वेगळं, आता पुढच्या येणाऱ्या 8-10 वर्षात जगावर ज्याचं राज्य चालणार आहे ते म्हणजे डाटा सायन्स किंवा डेटा सायन्स काही त्याला म्हणतात, तर हे पण तुम्ही करू शकतात. MSc ॲक्च्युरियल सायन्स, स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स, MCA, MBA, MSc इन डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, मशीन लर्निंग येणाऱ्या 8-10-5च वर्षात प्रचंड धुमाकूळ या जगावर घालणार आहेत. त्याचे डिटेल्स किंवा त्याच्याबद्दलचं डिटेल अजून ते एका वेगळ्या लेक्चरमध्ये आपण ऐकू. तर BSc नंतर या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. MSc मॅथ्स किंवा MSc स्टॅटसाठी IITला स्पेशल त्याच्या नंबर ऑफ सीट्स रिझर्व आहेत. ॲक्च्युरियल सायन्स नंतर जर तुम्हाला तिथे जायचं असेल, IIT मधून करायचं असेल तर एक जॅम नावाची एक्झाम असते, ती क्वालिफाय करावी लागते, ती रँक मिळवावी लागते. अगदी ग्रामीण भागातून शिकलेले मुलं सुद्धा तिथपर्यंत पोहोचलेले आहेत. ठीक. MSc इन डेटा सायन्स केल्यानंतर किंवा हे सगळं केल्यानंतर अजून कोणाला वाटलं की अजून पुढे शिकायचं आहे, तुम्ही त्याच्यात रिसर्च लेवलला काम करू शकता. एखादा विद्यार्थी असा असू शकतो की सर मला फक्त इथपर्यंतच थांबायचं आहे आणि मला थोडंसं घरी इकॉनॉमिकल सपोर्ट द्यायचा आहे, मला नोकरीची गरज आहे, मग मला नोकरी मिळेल का किंवा हे सगळं केल्यानंतर पोटापाण्याचं काय, शिक्षण तर झालं सगळं, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जॉब मिळेल का. 101% मिळेल. तर साध्या BSc ॲक्च्युरियल सायन्स नंतर सुद्धा जर तुम्हाला जॉब म्हणून विचार करायचा असेल तर छोटे मोठे 4-6 महिन्याचे कोर्सेस करा रिलेटेड विथ डेटा सायन्स किंवा इतर काही बँकिंगच्या सेक्टरमध्ये. तर पहिला जॉब तुमचा असतो बँकिंग सेक्टरला, दुसरा असतो इन्शुरन्स सेक्टरला, तिसरा जॉब असतो कुठल्याही कंपनीमध्ये ॲनालिस्ट लागतात, वेगवेगळ्या गोष्टींचं ॲनालिसिस करणारे लोक लागतात. सॉफ्टवेअर कंपन्या ज्या काही असतील, समजा TCS आहे, विप्रो आहे, त्यानंतर तुमचं विप्रो झालं, TCS झालं, अजून बऱ्याचशा वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्या असतील, इन्फोसिस आहे. या कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्हाला बेसिक BSc ॲक्च्युरियल सायन्सच्या डिग्रीवर डायरेक्टली सॉफ्टवेअर म्हणून, डाटा ॲनालिस्ट म्हणून जॉब 100% मिळू शकतो. आता असं नाही आहे की ॲक्च्युरियल सायन्स केलं म्हणजे लगेच जॉब. तिथे सुद्धा तुम्हाला काही त्यांच्या परीक्षा असतील किंवा एंट्रन्स नाही म्हणणार आपण, काही ॲप्टिट्यूड टेस्ट वगैरे असतात, इंटरव्ह्यू असतात, ते तर फेस करावंच लागेल ना. येते लक्षात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲक्च्युरियल सायन्सने मिळू शकतात. तर हे मी अगदी वरवरचे सेक्टर सांगितले, ठीक आहे. पण नेमकं ॲक्च्युरीज याचा रोल काय असतो, नेमकं काम काय करू शकतात, त्याच्याबद्दल डिटेलमध्ये सांगतो. आत्ताच मी तुम्हाला जॉब सेक्टर्सबद्दल सांगितलंच, त्याचे अजून काही
2-4 गोष्टी राहिल्या होत्या. इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स या सेक्टरमध्ये ॲक्च्युरीशिवाय काम होत नाही. बँकिंग सेक्टर आहे. पेन्शन अँड PF डिपार्टमेंट आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं खूप मोठं काम या डिपार्टमेंटवर चालतं. त्यांना मॅनेजमेंट करून देणारे लोक लागतात. शेअर मार्केट, ट्रेडिंग आणि ॲडवायझर फॉर फायनान्शियल प्लॅनिंग. मित्रांनो, हे सगळे सेक्टर असे आहेत सगळे की जे जोपर्यंत मानवजात या पृथ्वी तलावर आहे तोपर्यंत या सगळ्या सेक्टरची मानवाला गरज लागणार आहे. ठीक आहे. बँक असल्याशिवाय कामं होत नाही. माणूस आला, इन्व्हेस्टमेंट आली, बँक आलं, सगळे व्यवहार आले, कर्ज आले. पेन्शन कंपल्सरी, इन्शुरन्स असतोच, शेअर मार्केट चालूच राहणार आहे, ट्रेडिंग, ॲडवायझर वगैरे सगळे. सांगण्याचा मुद्दा असा, म्हणजे आपल्याला जो मुख्य प्रश्न पडतो की कुठल्या सेक्टरला जॉब असतील किंवा मला मिळतील का, एवढे सगळे सेक्टर तुमच्यासाठी ओपन आहेत. इन अ कोविड-19 पिरियड आपल्याला लक्षात असेल की बऱ्याच नवीन प्लॅन आले, इतके पैसे, बराच स्पेशल कोविडचा इन्शुरन्स, खूप साऱ्या लोकांना त्याचा फायदा झाला, काहींनी त्याचा गैरफायदा घेतला, तो विषय आपण बाजूला ठेवू. या सगळ्या प्रॉडक्टचं डिझायनिंग हे ॲक्च्युरीज लोक करतात. ठीक आहे. मग रोल काय असतो ॲक्च्युरीजचा? तर प्रॉडक्ट प्राइसिंग. एखाद्या गोष्टीचा प्रॉडक्ट तुम्हाला लॉन्च करायचा आहे, समजा LICचा एखादा प्लॅन डिझाईन करायचा आहे, मग त्याची कॉस्ट किती असावी, त्याचा प्रीमियम किती असावा, इतक्या वर्षासाठी घेतलं तर काय होऊ शकतं. इन्शुरन्समध्ये बरेच अजून हेल्थ इन्शुरन्स आहे, वेल्थ इन्शुरन्स आहे, कार इन्शुरन्स आहे, प्रॉपर्टी इन्शुरन्स आहे, लाईफ इन्शुरन्स आहे, खूप सारे सेक्टर्स आहेत. त्याचं सगळं डिझायनिंग, प्राइसिंग, फायनान्शियल मॉडेलिंग हे सगळे एकच शब्द आहेत. त्याचं व्हॅल्युएशन ठरवणं, त्याची रिस्क मॅनेजमेंट ठरवणं, डिझायनिंग द सोशल सिक्युरिटी स्कीम्स. काही ठिकाणी पूर्ण आपल्याकडे अजून ते प्रमाण तेवढं झालेलं नाही. काही वेळेस ग्रामपंचायत पूर्ण गावाचा विमा काढतं वेगवेगळ्या गोष्टींच्या दृष्टीने. प्लान्स ऑफ इन्शुरन्स. तर या सगळ्या गोष्टी ॲक्च्युरीज लोक ठरवतात. हा रोल त्या ॲक्च्युरीज लोकांचा असतो. अगदी साधी गोष्ट आहे, मी जे घरातलं तुम्हाला उदाहरण दिलं त्याप्रमाणे. तर जसं घराचं बजेट असतं तसं राज्याचं असतं, किंवा आपण तालुका, जिल्हा, राज्य, देश, जग या सगळ्या गोष्टींचं मॉडेलिंग असेल, व्हॅल्युएशन असेल, प्रॉडक्ट प्राइसिंग असेल. आता डिझेलचे भाव एवढे वाढले, मग त्यानुसार STचे किंवा आपले ट्रान्सपोर्टेशनचे चार्जेस ते किती प्रमाणात वाढले पाहिजे. ते असं लागलीच हां एवढे रेट घेऊ मग या, असं नसतं. त्याला प्रॉपर डिझायनिंग लागतं. तर हे सगळं प्रॉपर मॅनेजमेंट रोल ऑफ ॲक्च्युरीज आपल्यासाठी आहे. ठीक. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की समजा हे सगळं ऐकल्यावर आपल्याला असं वाटलं लेट आय ट्राय. मला त्या मित्रांना सांगणं असेल, तुमचं मॅथमॅटिक्सवर मनापासून प्रेम असेल, मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स हे विषय खूप आवडत असतील, मार्क्स डझंट मॅटर. सर मला तर 100 पैकी 60च मार्क आहे, मग माझ्याकडे तसं काही विषय नाही. आवडलं पाहिजे, करावंसं वाटलं पाहिजे. तर हे जमत असेल, आवडत असेल तर नक्की याचा विचार करा. आता मुख्य प्रश्न हा की नेमके मग याचे कॉलेजेस कुठे आहेत. तर आपल्या नॉर्थ महाराष्ट्र रिजनमध्ये द बेस्ट कॉलेज फॉर ॲक्च्युरीज इज आवर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट. नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी, ज्याला आता नाव दिलं आहे आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी, KBC NMU असं त्याचं आपण शॉर्टमध्ये उल्लेख करतो. वन ऑफ द बेस्ट ऑप्शन फॉर धिस रिजन. म्हणजे इथे अगदी लांबचे मुलं शिकायला येतात जळगाव युनिव्हर्सिटीला. तर त्या ठिकाणी साधारण एक 10 ते 12 वर्ष ते सुरू होऊन झालेलं आहे. BSc पर्यंतचं शिक्षण आहे. सध्या आता पुढे MSc वगैरे त्यासाठी पण प्रयत्न चालले आहेत, ते पण होईल. तर तिथे जे रिजनमध्ये आहेत नॉर्थ युनिव्हर्सिटीच्या, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक वगैरे सगळे, म्हणजे भारतभरातून कोणी तिथे ॲडमिशन घेऊ शकतं. द क्रायटेरिया इज देर इज अ नो एंट्रन्स एक्झाम फॉर BSc इन ॲक्च्युरियल सायन्स. 12वीला मॅथमॅटिक्स विषयात मिनिमम 50% मार्क्स असावेत.
त्यांची एक मेरिट लिस्ट लागते. साधारण एक 60% अबोव ॲग्रिगेट जर असले तर त्यांना तिथे ॲडमिशन मिळते. ॲडमिशन प्रोसिजर अतिशय सोपी आहे, फीज पण फार नाही आहे. सगळ्या स्कीम ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या, SC ST OBC EBC, त्या सगळ्या सवलती त्या ठिकाणी मिळतात. त्यामुळे पैसा नाही मग आम्ही तिथे शिकू शकणार आहोत का, हा विषयच तिथे राहत नाही. भारतात अजून काही वेगवेगळ्या ठिकाणी ॲक्च्युरीजची कॉलेज आहेत, त्यांची ही लिस्ट. एक जस्ट मला जेवढे सापडले किंवा माहिती होती तेवढे मी तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले करतोय. ती नावं त्या कॉलेजेसच्या, आता इंटरनेटच्या जमान्यामध्ये, गुगलच्या जमान्यामध्ये सगळं तुम्हाला गुगलवर मिळेल. पण थोडंसं काही वेगळं या क्षेत्राबद्दल काही प्रश्न होते मुलांचे, ते तुम्हाला सांगावेत. माझ्या परीने मी ती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तो रिस्क है तो इश्क है, अगर मैथमेटिक्स से इश्क है तो आपके लिए एक्चुअल साइंस का ऑप्शन सबसे बड़ा बेस्ट है. सो ट्राय फॉर दॅट. ओके, मॅथमॅटिक्सवर जीवापाड प्रेम करत राहा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सर मला मॅथमॅटिक्सचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ॲक्च्युअल सायन्स हे खूप छान ऑप्शन असेल. व्यवस्थित विचार करून निर्णय घ्या. काही शंका असल्या, अजून काही डिटेल माहिती असली, तुम्हाला हवीशी म्हणजे माहिती घ्यावीशी वाटत असेल तर माझा नंबर त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला दिसला असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करा किंवा यूट्यूबच्या या चॅनलला आपण हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या काही शंका असतील तर कमेंटमध्ये पण त्या गोष्टी तुम्ही टाकू शकता. आपला नंबर तिथे कमेंटमध्ये द्या, वाटलं तर मी स्वतः तुम्हाला कॉल करेन. मिलते हैं नए लेक्चर में ऐसे ही कुछ अलग ऑप्शन के साथ. सिर्फ मॅथमॅटिक्सशी रिलेटेड नाही, वेगळं पण काहीतरी. मजा घेऊयात, आनंदाने जगूयात. ऑल द बेस्ट.